तर महत्त्वाची गोष्ट नेहरू पायजमा आहे, ती पॅन्ट मळलेली आहे, चप्पल फाटलेली आहे, रुमाल फाटलेला त्याच्या कपाळावर गुंडाळलेला आहे, डोक्यावर गुंडाळलेला आहे, त्यालाच तो कर्मचारी बाजूला घेतो आणि तोच त्या कर्मचारी त्या माणसाकडून पैसे घेत असेल. म्हणजे ज्याला 70,000 रुपये पगार आहे, माझा बाप 7,000 रुपयानं कापूस शिकून माझ्या बापाकडून जर 7-12 लिहिण्याचा भिकारचोट एखादा तलाठी 100 रुपये मागत असेल तर तशाला या देशात वावगं काही ठरलं नाही. ते आपल्याला करायचंय. म्हणजे प्रशासनात गेल्यावर ती गरिबी मात्र आपण लक्षात घ्यायची आहे, त्या गरिबाच्या वेदना आपण लक्षात घ्यायच्या आहेत. कारण या जगामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, बोलण्याचं आणि तुमच्या वेदना सांगण्याचं फक्त सामर्थ्य ईश्वरानं माणसाला दिले, फक्त माणसाला दिले. नाहीतर रस्त्यानं चालताना कदाचित तुम्ही एखादी गाडी पहा, त्या गाडीवर असा बांबू बांधलेला असतो, त्या बांबूला कोंबड्या लटकलेल्या असतात आणि पुढचा भरधाव वेगाने गाडी धावतो. ती गाडी धावत असताना भरधाव वेगाने हवा येते, त्यांच्या पंखाला स्पर्श करते, पंख तुटून बाजूला पडतात, अंग लाही लाही होतं, रक्तबंबाळ होतं. पण प्रॉब्लेम आहे